रामटेकच्या देवलापार वनपरिक्षेत्रातून एक गंभीर आरोप समोर आला आहे। वाघिणीला जेरबंद करण्याकरिता चक्क गोवंशीय वासराचा जिवंत आमिष म्हणून वापर करण्यात आल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केला आहे। या आरोपामुळे वन विभागाच्या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। देवलापार वनपरिक्षेत्रातील TUI 21 या वाघिणीला जेरबंद करण्याकरिता वासराचा आमिष म्हणून वापर करण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे। वासराच्या गळ्यात नायलॉनची दोरी बांधण्यात आल्याचीही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी तातडीने आणि सर्वकष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रामटेकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। डोंगरताल या गावामध्ये वन अधिकाऱ्यांनी जो प्रकार घडून आणला त्यामध्ये गायीच्या वासराचा नायलॉनची दोरी लावून त्यांनी झाडाला बांधलं आणि ती जे वाघीण आहे त्या वाघिणीला जेरबंद करण्याकरिता गायीचा वापर करण्यात आला। ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये गायीचं रक्षण झालेलं आहे आणि या गायीचं रक्षण करण्यासाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। ज्यांनी हे पाऊल उचलले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ऑफिसच्या समोर, तहसीलच्या समोर, वन विभागाच्या फॉरेस्टच्या ऑफिसच्या समोर याच्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू ही आमची मागणी आहे। ज्या ज्या ऑफिसरनी हे पाऊल उचलले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। दुसराही पर्याय त्यांच्याकडे होता, बकरीचा वापर करता आला असता कदाचित, किंवा अन्य काही गोष्टींचा वापर करता आला असता। गायीचाच काबर वापर करण्यात आलेला आहे। हा महाराष्ट्र आणि बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे खपवून घेणार नाही। फॉरेस्ट अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। कारवाई न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला आहे। निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नागपूर आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडेही पाठविण्यात आल्या आहेत। वाघिणीला पकडण्यासाठी जो कृत्य वन विभागाने केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो आणि त्याच अनुषंगाने आज माननीय तहसीलदार साहेब आणि SDO साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहे। यावरती जर दखल घेतली नाही तर या विषयाला घेऊन आणखी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करण्यात येईल। तरी माननीय तहसीलदार साहेब आणि SDO साहेब याबद्दल आम्ही त्यांना निवेदन करायला इथे जमलेलो आहे। वाघिणीला जेरबंद करण्याच्या कारवाईत वासराचा जिवंत आमिष म्हणून वापर झाला का याची अधिकृत चौकशी आणि वन विभागाची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे।